वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 156 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 157 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या शेवटच्या अर्थात 29व्या क्रमांकाच्या श्लोकाचं निरूपण करणार आहेत, ज्यामध्ये भगवंतांनी स्वतःला प्राप्त झालेल्या अशा मुक्त ज्ञानी पुरुषांचं वर्णन केलेलं आहे। आणि ते करताना त्यांची जी अंतरंग अवस्था आहे ती कशी जीवनमुक्त पुरुषाची अवस्था झालेली असते याचं सगळं वर्णन माऊली आपल्याला करताना दिसत आहेत। आणि ते करताना माऊलींनी शेवटी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे सरोवरातलं पाणी आटल्यानंतर त्याच्यावर प्रतिबिंब उमटणं बंद होऊन जातं, अगदी त्या पद्धतीनं ज्याचा मनरूपी पडद्या फाटलेला आहे त्याच्यावरती सुद्धा संसाररूपी चित्र उमटणं बंद होतं। अर्थातच मन पूर्णपणे संपुष्टात आल्यामुळं मनाच्या आधारानं भासमान असलेल्या ज्या काही मनोभूमिका आहेत त्या सगळ्या मनोभूमिका, त्या सगळ्या जाणीवा अर्थात संसार रूपी चित्र आपोआप नष्ट होतं। कारण पडदा फाटला की त्या पडद्यावर दिसणारी चित्र आपोआप दिसेनाशी व्हायला लागतात। अगदी त्या पद्धतीनं ज्याचं मन संपलं, ज्याचं मन स्थिर झालं, ज्याच्या मनाची निरुपम अशी अवस्था ज्या मनाला प्राप्त झाली, ज्याच्या मनाला प्राप्त झाली त्याचं मन हे सरोवर आटल्यावर गायब होणाऱ्या प्रतिमेप्रमाणे विकाररहित, संसाररहित, स्थिर अशा स्वरूपाचं बनतं। माऊलींनी हा दृष्टांत सांगितल्यावर या दृष्टांताचं सिद्धांतन माऊली पुढे करताना म्हणतायत, तैसे मन येथ मुद्दल जाये मग अहम भावाधिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो। अर्थात त्याप्रमाणे मुद्दल मनच नाहीसे झाल्यावर मग अहंकारादी कोठे राहणार, म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष शरीरात असताच ब्रह्मरूप होतो। अर्थात ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर प्रतिमा गायब होते, मनरूपी पडदा फाटल्यावर संसाररूपी चित्र उमटणं थांबतं, अगदी त्या पद्धतीनं मन हे मुद्दल जाये। हा तुमच्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विचार माऊलीनं इथं सूचित केलेला आहे। माऊली म्हणतायत मन हे मुद्दल आहे, मन येथ मुद्दल जाये। व्यावहारिक, व्यावसायिक, वाणिज्य क्षेत्रातली ज्याला भाषा नीट समजते त्याला हा दृष्टांत अधिक चांगल्या पद्धतीनं समजेल। व्यवहारामध्ये मुद्दल आणि व्याज या दोन संकल्पना या प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याच्या खुणा आपल्याला लक्षात येतात। मुद्दल आणि व्याज या दोघांमध्ये मुद्दल ही सुरुवात आहे, मुद्दल ही अनिवार्य अट आहे। मुद्दल आहे म्हणून व्याजाची निर्मिती होते, मुद्दल आहे म्हणून व्याज मिळतं। मुद्दलच संपली की मग व्याज मिळणंही बंद होऊन जातं। ही मुद्दल दोघांच्या अनुषंगानं काम करते। एक ज्यानं कर्ज दिलंय तो जी रक्कम देतो ती रक्कम समोरच्याला मुद्दल म्हणून स्वीकारावी लागते, आणि समोरचा जी रक्कम स्वीकारतो ती त्यानं स्वीकारलेली मुद्दल असते। आता ही मुद्दल ज्यानं दिलेली आहे ती मुद्दल जोपर्यंत त्याच्याकडे परत येत नाही तोपर्यंत त्याचा व्यवहार चालू राहत असतो। ही मुद्दल ज्यानं स्वीकारलेली आहे त्याला मात्र त्या मुद्दलीचं व्याज मुद्दल स्वीकारल्यापासून देणं बाध्य असतं।
म्हणजे ज्यानं ते मुद्दल स्वीकारले, मुद्दल म्हणजे कर्ज, कर्जाची मूळ रक्कम म्हणजे मुद्दल. कारण मुद्दल हा सापेक्ष शब्द आहे. व्याजाशिवाय मुद्दल या शब्दाला कोणताही अर्थ नाही. एखाद्याला उसने पैसे देणं म्हणजे त्याला आपण मुद्दल म्हणत नाही. उसने हा एक वेगळा शब्द प्रयोग आहे. पण याच्यापेक्षा वेगळा शब्द म्हणजे मुद्दल. मुद्दल हा शब्द सापेक्ष आहे, कारण मुद्दल म्हटली की व्याज आला. म्हणून मुद्दल ज्यानं दिलेली आहे त्यानं व्याजाच्या अपेक्षेनंच ती दिलेली आहे, हा देणाऱ्याचा हेतू आहे. आणि जो घेणारा आहे त्यानं जोपर्यंत ती मुद्दल आपल्याकडे ठेवलेली आहे तोपर्यंत त्याचा व्याज देणं त्याला बंधनकारक आहे. अगदी हा व्यवहाराचा वाणिज्य क्षेत्रातला विचार माऊलींनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा लावलेला आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा वापरलेला आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा आपण आपलं आत्मतत्व जेव्हा विषयांकडं विकारांकडं गहाण ठेवतो तेव्हा ते आत्मतत्व ही मुद्दल ठरते. आणि हे आत्मतत्व एकदा विषयांकडं विकारांकडं मायेकडं मुद्दल म्हणून ठेवलं की मग त्याचा व्याज देत राहणं हे त्या आत्म्याला, त्या जीवात्म्याला बंधनकारक ठरतं. आणि हा व्याज म्हणजे पापपुण्य, हा व्याज म्हणजे जन्ममरण, हा व्याज म्हणजे सुखदुःख, हा व्याज म्हणजे द्वंद्व, हा व्याज म्हणजे भ्रमण. जन्ममरणाचं, सुखदुःखाचं, पापपुण्याचं हे द्वंद्व जोपर्यंत आत्मतत्व त्या मायेकडं गहाण ठेवले गेले तोपर्यंत हा व्याज देत राहणं अनिवार्य ठरतं. आणि कधी कधी माणूस मुद्दल आनंदानं घेतो, माणूस रक्कम आनंदानं घेतो, कोणत्या तरी अपेक्षेनं घेतो. पण जेव्हा आपण मुद्दल स्वीकारतो तेव्हा एक वेळ अशी येते की त्या व्याजानं आपण इतके मेटाकुटीला येऊन जातो, इतके वैतागून जातो की कधी एकदा ते कर्ज फिटेल, कधी एकदा ते व्याज संपेल, अशी अवस्था त्या सामान्याची होऊन जाते. त्या व्याजाला पुन्हा चक्रवाढ व्याज सुद्धा असते. कारण तुम्ही जेवढं त्याच्यावरचं व्याज थकीत ठेवाल त्या व्याजाला पुन्हा मुद्दलीमध्ये रूपांतरित करून तो सावकार वगैरे जो कोणी असेल तो त्या व्याजाला मुद्दलामध्ये पकडून पुन्हा त्या व्याजाला व्याज लावतो, त्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. जीव जेव्हा आपलं आत्मतत्व मायेकडे ठेवतो तेव्हा माया त्याला व्याज लावायला सुरुवात करते, पाप पुण्यामध्ये त्याला गुंतवायला सुरुवात करते, जन्म मरणाच्या चक्रामध्ये त्याला टाकते. आणि जेवढा तो या चक्रात अडकतो तेवढा तो आणखी पाप पुण्यामध्ये अडकतो. आणि मग त्याचा व्याजही चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढत जातो. आणि जीवात्मा एका अवस्थेत इतका मेटाकुटीला येतो की याच्यातून बाहेर पडावंसं त्याला वाटतं. पण हे बाहेर पडणं वाटतं तितकं सोपं नाही. मुद्दल घेताना ज्या आनंदानं आपण स्वीकारतो तितक्या सहजपणे व्याज, चक्रवाढ व्याज परत करून ती मुद्दल परत देणं ही गोष्ट सोपी नसते. पण हा व्याज फेडता येतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधना करून, परमार्थ करून, संतांच्या वचनांची सेवा करून, संतांच्या सहवासात राहून आपल्याला आपलं पाप पुण्यही फेडता येतं. पाप पुण्य फेडल्याशिवाय मुद्दल फेडता येत नाही, हा व्यवहारातला नियम अध्यात्मातही लागू आहे. मग तो संत असो किंवा भगवंत असो. अवतारी पुरुषालाही पाप पुण्य चुकलेलं नाही, पाप पुण्याची फळं कुणालाही चुकलेली नाहीत. जो जन्माला आला, जो आकाराला आला, जो जीवदशेला आला त्याला पाप पुण्यात अडकावं लागतं. पाप पुण्यातून जन्माला आलेलं जे काही जन्म मरण रूप फळ आहे तेही त्याला भोगावं लागतं. पण ज्याला यातून मुक्त व्हायचं आहे त्याला थोडासा उलटा प्रवास करावा लागतो. नवीन पाप पुण्यात्मक कर्म निर्माण होणार नाही, म्हणजे नवं व्याज वाढणार नाही आणि ठरलेल्या व्याजाच्या दिवसापर्यंत ती मुद्दल फेडता येईल असं जो व्यवस्थित नियोजन करतो. कारण कर्जही फेडता येतं, व्याज जास्त असलं तरी फेडता येतं, प्रामाणिकपणे फेडता येतं.
संत भगवंत ते व्याज प्रामाणिकपणे फेडतात. संतांनी भगवंतांनी जगासमोर घालून दिलेला कर्माचा आदर्श सिद्धांत म्हणजे त्यांनी केलेली पाप पुण्याची तंतोतंत परतफेड आहे. कारण भगवंत आणि संत अधिकार असूनही, सामर्थ्य असूनही, ताकद असूनही पाप पुण्याच्या या व्यवहारात कोणताही हस्तक्षेप करत नाही. ते स्वतःच्या कर्मातून जन्माला आलेलं पाप पुण्य भोगून त्यातून मुक्त होतात. माऊली आज त्यांचं वर्णन करतायत की ज्यांनी मनुष्य शरीराला येऊन मागच्या जन्मामध्ये केलेल्या सगळ्या पाप पुण्य कर्माचं फळ चुकतं केलेलं आहे, पण साधना करून नवी पाप किंवा नव पुण्य जन्माला येणार नाही अशी सिद्ध अशी मुक्त अशी साम्य अशी अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. आणि त्यांच्यासाठी माऊली वर्णन करतायत, तैसे मन येथ मुद्दल जाये. इथं मुद्दलच तो फेडून टाकतो. मन हे मुद्दल आहे, मनो अवस्था हे मुद्दल आहे. मनोदशा म्हणजे जीवदशा, आत्मरूपता, आत्मस्थितता त्यागून सोडून जो या मनोरूपी अवस्थेला पोहोचला त्याला जन्म मरणाचं बंधन आहे. आणि हे मुद्दलच ज्यानं फेडून टाकलंय मग अहंभावादी के आहे. आणि मग त्या मनाच्या मुद्दलावर जगणारे जे अहंभावादी विकार आहेत, मनो अवस्था प्राप्त झाली की अहम अवस्था प्राप्त होते. मी हा भाव तिथं निर्माण होतो, मी हा भाव तिथं जन्माला येतो. माऊली सांगताय, तैसे मन येथ मुद्दल जाये. मन रूपी मुद्दलच ज्याची गेली मग अहंभावादी की आहे. मग आपोआपच अहंकारादी भाव, मी करतोय हा भावच तिथं नष्ट होऊन जातो. म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. त्याचं शरीरच ब्रह्म झालेलं असतं. ब्रह्मरूप शरीर होणं, ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. तुकोबाराय म्हणतायत, शरीर सुद्धा ब्रह्मरूप होऊ शकतं. आता हे कसं होऊ शकतं हाही अर्जुनाचाच प्रश्न आहे. शरीरातच राहून जीवात्मा ब्रह्मरूपाला कसा उपलब्ध होतो याचं स्पष्टीकरण चालू आहे. सगळं जगत मुळात ब्रह्मरूप आहे. ब्रह्मापेक्षा जे वेगळं दिसतंय, वेगळं भासतंय तो भ्रम आहे. आणि तो भ्रम बघणाऱ्याच्या दृष्टीदोषामुळे निर्माण झालेला आहे. जसं कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं, त्याला दिसणारं जग हे पिवळं नाहीये, तो दोष त्याच्या दृष्टीचा आहे. मुळात विज्ञानही असं सांगतं की जग कसं आहे तर पाहणाऱ्याच्या दृष्टीप्रमाणे आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. जसे तुम्ही आहात तसं तुम्हाला जग दिसतंय. म्हणून प्रत्येकासाठीचं जग वेगळं आहे. आणि खरं सत्य रूपानं आध्यात्मिक दृष्टीनं हे सगळं जगत ब्रह्मरूप आहे. आणि जो या आत्मरूप स्थितीला पोहोचतो त्याला हे जाणवते की सगळंच ब्रह्म आहे. आणि सगळंच ब्रह्म आहे म्हटल्यावर शरीर तरी अब्रह्म का राहील, माया तरी अब्रह्म का राहील. मायाही ब्रह्म आहे, विषय विकारही ब्रह्म आहेत, संसार प्रपंचही ब्रह्म आहे, सर्व काही ब्रह्म आहे ही अनुभूती त्याला येते. आणि सगळं ब्रह्म आहे ही अनुभूती आली की मग वेगळं असं काही दिसतच नाही. त्याला सगळं ब्रह्ममय दिसायला लागतं. त्याला ब्रह्माशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि ज्याला दुसरं काही दिसत नाही त्याचं शरीरही ब्रह्ममयच झालेलं असतं. म्हणून मी शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. हा अनुभव त्याला आलेला असतो. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हा अनुभव महत्वाचा आहे. अनुभव नसेल तर मग शब्दाची पोपटपंची कोणत्याही कामाची नाही. हा त्या ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन पुरुषाचा अनुभव आहे. आपण गोंदवलेकर महाराजांना जी उपाधी देतो, खूप सुंदर उपाधी आहे. आपण वेगवेगळ्या संतांना वेगवेगळ्या उपाध्या दिलेल्या आहेत, पण ही उपाधी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं आपण म्हणतो. ब्रह्मचैतन्य, ज्यांनी शरीरात राहूनच ब्रह्मरूपी चैतन्याशी एकरूपता प्राप्त करून घेतली.
सगळेच संत ब्रह्मचैतन्यच असतात. शरीरात राहूनच अशारीर अशा ब्रह्मरूपाला ते उपलब्ध झालेले असतात. तो शरीरात आहे पण दिसायला तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसा जळा माझी न बुडे भानुबिंब. माऊलींचं या ओळीचं निरूपण केलं. म्हणून ते ब्रह्मरूप आहेत, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. पुढे भगवंत काय म्हणतायत भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकात बघूयात. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. अर्थात यज्ञ व तप ह्यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर, संपूर्ण प्राण्यांचा सुहृद अशा मला जाणणारा पुरुष शांतीला समाधानाला प्राप्त होतो. यज्ञ आणि तप या सगळ्या गोष्टी जो भोगणार आहे, प्रत्येक कर्माचा कर्ता जो आहे, प्रत्येक कर्माच्या मागची जो प्रेरणा आहे, त्या प्रेरणेला, त्या ऊर्जेला आपण परमात्मा म्हणतो. भगवंत त्या परमात्म्याचंच वर्णन करतायत, अर्थात स्वतःचं वर्णन करतात. भगवंत स्वतःचं वर्णन करतात. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ असण्याचं कारण हे आहे की इथं भगवंत तर बोलतायत, पण भगवंत मी भगवंत आहे असं सांगून बोलतायत. असा दुर्मिळ ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. सांगणारा भगवंत आहे, पण मी भगवंत आहे हे आत्मविश्वासानं सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एक नवा विचार, एक नवा तत्वज्ञानातली एक नवी पद्धती मांडलेली आहे. कारण आपलं खरं रूप अवतारी पुरुष हे सर्व ठिकाणी सांगत नसतात. भगवद्गीता हे गुह्य आहे. भगवद्गीता हा गुह्य ग्रंथ आहे. हा जगासाठी म्हणून सांगितलेला नाहीये, तो अर्जुनासाठी म्हणून भगवंतानं आपल्या हृदयातलं हृदगत सांगितलेलं आहे. ते हृदगत परम भाग्यानं, परम सौभाग्यानं, जसं संजयानं ऐकलं तसंच परम सौभाग्यानं व्यासांनी हे ऐकलं. आणि म्हणून त्या सगळ्या समग्र ग्रंथातून ही भगवद्गीता हा ग्रंथ बाजूला काढण्यात आला. भगवंताच्या मनातला विचार या ग्रंथामध्ये. खरं तर हा गुप्त संवाद आहे. आपल्या मित्राला बोलताना मी नेमका कोण आहे, मी काय आहे, हे माणूस मोकळेपणानं सांगतो. बरेच जण भगवद्गीतेवर हा आक्षेप घेतात की देव या ग्रंथात किती अहंकारयुक्त भाषेमध्ये बोलतोय. मी देव आहे, कृष्ण सांगतो मी देव आहे. मी देव आहे हे भगवंत जगाला सांगत नाहीयेत. मी देव आहे हे भगवंत अर्जुनाला सांगतायत. हृदगत आहे. आपल्या मनातलं सगळं भगवंत अर्जुनासमोर मोकळं करतायत. ते करण्यामागचंही कारण आहे. अर्जुन निर्वाणीच्या प्रसंगात आहे, आणीबाणीच्या प्रसंगात आहे, आणि अर्जुनावर अशा प्रसंगाची जबाबदारी आहे की या प्रसंगात अर्जुनाला जर सावरलं नाही तर पुढचा काळ हा अतिशय कठीण बनणार आहे. आणि म्हणून यावेळी अर्जुनाला अत्यंत कमी वेळेत ते सामर्थ्य देणं, तो विश्वास देणं गरजेचं होतं. म्हणून भगवंत मोकळेपणानं आपलं हृदगत सांगतायत. किती भाग्यवान असेल तो संजय ज्यानं हे हृदगत ऐकलं. किती दुर्दैव असेल तो धृतराष्ट्र ज्यानं हे ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं. पण मग ही भगवद्गीता आपल्या सगळ्यांच्या समोर आली. ती भगवंताचं हृदगत म्हणून समोर आली. आणि म्हणून भगवद्गीतेतल्या या शब्दाला महत्व आहे. भगवद्गीतेतला हा शब्द साधकांना इतका मोठा आत्मविश्वास देतो, इतकं मोठं सामर्थ्य देतो की भगवंतानं सांगावं मी भगवंत आहे, मी जगाचा मालक आहे, मी तुला हे करायला सांगतो म्हणून तुला हे करायचं आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर, संपूर्ण प्राण्यांचा सुहृद. बघा एक एक शब्द महत्वाचा. यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सगळ्या लोकांचा महेश्वर, संपूर्ण प्राण्यांचा सुहृद, सगळ्या प्राण्यांचं हृदगत जाणणारा,
अशा मला जाणणारा पुरुष, असा जो मी आहे, मला जो पुरुष जाणतो तो शांतीला प्राप्त होतो. माऊली या श्लोकाचं किती सुंदर वर्णन करतायत बघूयात. आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणून या. अर्थात जे देहधारी असतानाच ब्रह्मत्वाला प्राप्त झाले असे जे आम्ही पूर्वी सांगितले ते या मार्गाने आले म्हणूनच. आतापर्यंत भगवंतानं कर्म सिद्धांत सांगितला, योग मार्ग सांगितला, कर्म मार्ग आणि योग मार्ग अर्थात ज्ञान मार्ग. या दोनही मार्गामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये जी संदिग्धता, संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, त्या संभ्रमावस्थेचं स्पष्टीकरण करत करत या दोन्ही उपासना मार्गांचा उलगडा करत करत भगवंत पुढे आलेले आहेत. आणि या ज्ञान मार्गामधलाच एक योग मार्ग, जो कर्म मार्ग आणि ज्ञान मार्गाला जोडणारा आहे, जो शरीर आणि अशरीर यांना जोडणारा आहे. कर्म मार्ग हा शरीराचा मार्ग आहे, भौतिक मार्ग आहे. ज्ञान मार्ग हा आध्यात्मिक अंतरंग मार्ग आहे. या दोघांचाही एकरूप संबंध आहे याचंही आपण वर्णन केलं. पण या दोनही मार्गांना जोडणारा एक वेगळा योग मार्ग सुद्धा आहे, जो योग मार्ग कर्म मार्गातून ज्ञान मार्गाला, शरीर मार्गातून ब्रह्मरूपाच्या अवस्थेला नेतो. त्या अवस्थेचंही वर्णन भगवंतांनी या श्लोकाच्या आधीच्या श्लोकांमध्ये केले. त्याला अनुसरून भगवंत म्हणतायत, आम्ही मागाहण सांगितले. थोड्या वेळापूर्वी माग मी तुला अर्जुना ज्या मार्गाचं वर्णन करून सांगितलं, जे देहीची ब्रह्मत्व पावले, मी माग तुला जे वर्णन करून सांगितलं त्या मार्गाचंही वर्णन तू ऐकलं, त्या मार्गानं जाणाऱ्यांचंही वर्णन तू ऐकलं. जे देहीची ब्रह्मत्व पावले, शरीरातच राहून ज्यांनी ब्रह्मरूप अवस्था प्राप्त करून घेतली, त्यांचं वर्णन तुला आतापर्यंत मी माग सांगितलं. ते येणे मार्गे आले म्हणून या. मी सांगितलेल्या त्या मार्गानंच हे सगळे आले. कुणी कर्म मार्गातून आलं, व्यवहार, प्रपंच, लौकिक व्यवहार सगळे सांभाळून कुणी कुणी माझ्यापर्यंत पोहोचले. व्यावहारिक मार्ग स्वीकारले वरून वरून, आतून फक्त माझ्याशीच जुडलेले राहिले, असे कर्म मार्गानेही ते माझ्यापर्यंत पोहोचले. या बाह्य भौतिक कर्म मार्गाचा त्याग करून अंतरंग धाग्याला पकडून मी परमात्म्याचा आहे, मी परमात्मा आहे या भावनेनं त्याच्याशी कायमचं अनुसंधान साधून अंतरंग प्रधान जीवन जगणारे ज्ञानी पुरुष तेही याच मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचले. आणि आसन घालून सुषुम्ना नाडीवर समग्र ध्यान एकाग्र करून इडा पिंगळा या नाड्यांमधील द्वंद्व बाजूला सारून ब्रह्मरंध्राशी, ब्रह्मरूपत्वाशी स्वतःला केंद्रित करून तेही या मार्गानेही माझ्यापर्यंतच पोहोचले. आणि ते यापैकीच कोणत्या तरी एका मार्गाने आले म्हणून माझ्यापर्यंत पोहोचले. याच्याशिवाय मला प्राप्त करण्याचा दुसरा मार्ग नाही. प्रत्येकानं यापैकी एक मार्ग स्वीकारून माझी प्राप्ती करून घेतली. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले. अर्थात आणखी जे यमनियमांचे डोंगर व योगाभ्यासाचे समुद्र ओलांडून पार झाले, त्या मार्गाने ब्रह्मत्व पावले. आणखी जो तिसरा मार्ग मी आताच तिसऱ्या वाक्यामध्ये वर्णन करून सांगितलेला, की ज्याच्यामध्ये यम नियमांचे डोंगर, कारण जो योग मार्ग आहे, जो योगी पुरुष, आता इथं योगी शब्द वेगळ्या अर्थाने, कर्मयोगी ही योगीच, ज्ञानयोगी ही योगीच, तिसरा एक योगी आपण तो शब्द वापरतो. पतंजलींचं नाव घेतलं की आपल्याला ज्या योगीचं नाव आठवतं त्या प्रकारचे योग, की ज्याच्यामध्ये यम नियम आहेत, यम नियमांचे डोंगर आहेत. ज्ञानोबा पुढच्या अध्यायात खूप विस्तारानं सूक्ष्मपणे त्या यमनियमांच्या डोंगराचं वर्णन करणार आहेत. यमनियमांची सूक्ष्मता सांगणार आहेत. त्यात कोणती काळजी घ्यायची, का घ्यायचे वगैरे सगळं योग प्रक्रियेचं वर्णन बारकाईनं भगवंत करणार आहेत. माऊलीही करणार आहेत. कारण माऊली स्वतः या यमनियमांचं डोंगर हा पार करून आलेल्या
योग्यांपैकी एक आहे. म्हणून महायोगी आहेत. हा एक तिसरा मार्ग आहे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर. इथं अभ्यास शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. योग मार्ग जो आहे, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्गापेक्षा वेगळा असा जो तिसरा योग मार्ग आहे, त्या मार्गावर यमनियम तर आहेतच, नियम पाळायचे आहेतच, अभ्यासाचे सागर, प्रयत्न सागरासारखे तिथे करावे लागणार आहे. आळस करून चालणार नाही, खंड पाडून चालणार नाही. त्याच्यामध्ये सातत्य असायला हवं, त्याच्यामध्ये अचूकता असायला हवी, त्याच्यामध्ये तंतोतंतता असायला हवी. या सगळ्या गोष्टीतून ते पुढे आलेले आहेत. क्रमोनी हे पार पातळी ते. या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमानं करून, नियमांचं सूक्ष्म तंतोतंत पालन करून, प्रयत्नामध्ये कोणताही खंड न पडू देता, नित्य अवस्थेत साधना करून पातळी ते माझ्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्या साम्य अवस्थेला, त्या ब्रह्मरूपत्वाला, त्या मला ते प्राप्त झालेले आहेत असं माऊली सांगतायत. तीही आपण पे करुनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचे रूप होऊन केले. अर्थात त्यांनी स्वतःची शुद्धी करून प्रपंच अजमावला व मग सत्य जे ब्रह्म स्वरूप तत्व तद्रूपच होऊन ते राहिले. तीही आपण पे करुनी निर्लेप. निर्लेप शब्दाचा अर्थ आहे शुद्ध. आणि मग त्या मार्गाने, योगाच्या मार्गाने, कारण कर्म मार्गातून पापशुद्धी कशी होते, कर्म मार्गातून कर्मशुद्धी कशी होते, कर्म मार्गातून देहशुद्धी कशी होते, याचं विस्तृत वर्णन माऊलींनी सुरुवातीला केलं. त्याच्या नंतरच्या अध्यायामध्ये ज्ञान मार्गातून पाप पुण्यातीत अवस्था कशी प्राप्त होते, ज्ञान मार्गातून देह पुण्यमय कसा होतो याचंही वर्णन केलं. आणि नंतर शेवटी योगाभ्यासातून शरीराची कशी शुद्धी होते हेही भगवंतांनी सांगितलं. म्हणून तीही आपण पे करून निर्लेप. त्यांनी स्वतःलाच निर्लेप करून घेतले. एक गोष्ट माऊली इथं सुचवतायत, आपण पे करून निर्लेप. तुम्हाला निर्लेप व्हायचंय, तुम्हाला शुद्ध व्हायचंय, तर तुम्हाला दुसरा शुद्ध करू शकत नाही. तुम्हाला शुद्ध स्वतःच व्हावं लागेल. गुरु तुम्हाला शुद्ध होण्याचा उपाय सांगतील, गुरु तुम्हाला शुद्ध होण्याचा मार्ग सांगतील, पण मार्गावर चालायचं तुम्हालाच आहे. शुद्ध तुम्हालाच व्हायचंय, प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. संत मार्ग दाखवतील, संत मार्गदर्शन करतील, संत उपाय सांगतील, पण करायचं आपल्याला ते. तीही आपण पे करून निर्लेप. त्यांनी स्वतःला स्वतःच शुद्ध केलंय, प्रपंचाचे घेतले माप. आणि मग त्यांनी प्रपंचही आजमावून बघितलेलं आहे, प्रपंचाचंही माप घेतलेलं आहे. नुसत्या ब्रह्मरूप अवस्थेमध्ये मजा नाही असं संतांनाही जाणवलं, असं भगवंतालाही जाणवलं. मुळात ब्रह्माला हे जाणवलं, म्हणूनच मायेचा जन्म झाला. आणि म्हणून ब्रह्मालाही वाटलं मायेचा थोडा माप घ्यावा, मायेलाही थोडी संधी द्यावी, तिचं कर्तृत्व सिद्ध करण्याची तिलाही थोडी संधी द्यावी, असं ब्रह्मरूपत असलेल्या ब्रह्माला वाटलं. म्हणून ते ब्रह्मतत्व मायेच्या आधारानं प्रपंचाला आलं. अगदी तीच स्थिती या ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन पुरुषाची असते. प्रपंचाचे घेतले माप या शब्दांमधून ती मनोअवस्था किंवा ती इच्छा माऊलींनी सूचित केलेली आहे की त्यांनी प्रपंचाचंही माप घेतलेलं आहे, प्रपंचही करून आजमावलेलं आहे. शारीरिक क्रिया काय असतात, शरीरात येऊन देहधारी होऊन शारीरिक कर्म कशी करायची असतात हेही त्यांनी आजमावलं. मग साचाचेची रूप होऊन ठेले. पण अंतिमतः शेवटी ते साचाचेची, साच म्हणजे सत्य, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तुकोबाराय सांगतात विठोबा सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे. देवता कोणती असो, वारकऱ्यांनी
जे विठ्ठलाला म्हटलं ते दत्त संप्रदायिकांनी दत्तांना म्हटलं. म्हणून वारकऱ्यांच्या मनात जी विठ्ठलाची जागा आहे तीच एखाद्या दत्तपंथीय साधूच्या मनात दत्तप्रभूंबद्दल आहे. आणि वारकरी ज्या नजरेनं विठ्ठलाला बघतात त्याच नजरेनं दत्तप्रभूला बघतात. आमच्यासाठी ज्ञानेश्वरी असो, गुरुचरित्र असो, किंवा गजानन महाराज चरित्र असो, साईबाबांचं चरित्र असो, सगळे ग्रंथ सारखेच. कारण या ग्रंथांची निर्मिती ज्या अवस्थेतून झालेली आहे ती अवस्था एक आहे, किंवा ज्या संतांचं चरित्र या ग्रंथातून मांडलं गेलेलं आहे ते संत एकाच अवस्थेचे. आणि म्हणून ही या वेगवेगळ्या गोष्टी न स्वीकारता त्यांनी जे सत्य आहे, साच आहे, अंतिम आहे ते ब्रह्मतत्वच शेवटी स्वीकारलं. मग साचाचे रूप होऊन केले. पण त्यांनी जे अंतिम रूप धारण केलं ते सत्याच, ते ब्रह्माच. याच्यापेक्षा वेगळं रूप त्यांनी कधी धारण केलं नाही. ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कार. अर्थात याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय सांगितला तेव्हा तो ऐकून अर्जुन मर्मज्ञ असल्याने आश्चर्यचकित झाला. कारण थोडी गंमत घडलेली आहे. ज्ञानेश्वरीची मजा तिथेच आहे. भगवद्गीतेचा ज्यांनी सूक्ष्म अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी सूक्ष्म अभ्यास केल्यावर त्यामध्ये काही जागा रिकाम्या असल्याच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कारण श्लोकांची मर्यादा आहे, प्रसंग तसा आहे. भगवंतांनी ते सगळं सांगितलंय अर्जुनाला, पण भगवंतानं अर्जुनाला सांगितलेल्या त्या वेगवेगळ्या श्लोकांच्या मध्ये काही छोट्या मोठ्या गमती जमती झालेल्या आहेत. त्या गमती जमती तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये टिपल्या गेल्याच्या जाणवतील. ज्ञानोबरायांनी अचूकपणे त्या भावना टिपलेल्या आहेत. काही ठिकाणी श्लोकांमध्ये नसलेल्या गोष्टी माऊलींनी ओव्यांमधून जगासमोर मांडलेल्या आहेत. अर्जुनानं कधी कधी प्रश्न न विचारताही अर्जुनानं तो प्रश्न विचारलाय, किंवा अर्जुनाच्या मनात तो प्रश्न निर्माण झाला आणि न सांगता तो प्रश्न भगवंताला कळाला. म्हणून अर्जुनानं न विचारता भगवंतानं आपलं विवेचन अर्जुनाच्या मनात असलेल्या त्या शंकेच्या समाधानाकडे वळवलंय. असं अनेक ठिकाणी माऊली वर्णन करतायत. ते बिटवीन द लाईन्स भरण्याचं काम माऊलींनी केलंय. तुमच्या आमच्यासारख्या साधकांसाठी त्या बिटवीन द लाईन्स खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याच दृष्टीचा एक सुंदर योग आपल्याला इथं बघायला मिळतो. ऐसा योग युक्तीचा उद्देशू, असा जो योग युक्त मार्ग आहे त्याचा जो मार्ग आहे त्याचं जे वर्णन करणं हा भगवंताचा उद्देश होता. म्हणून त्या उद्देशपूर्तीसाठी भगवंतांनी योग युक्तीचा उपाय सांगितला. जेथ बोलिला ऋषिकेशू, हा सगळा अभिप्राय भगवंतानं सांगितला. आणि तो सगळा उपदेश ऐकून तेथ अर्जुनु सुदंशू, सुदंशू शब्दाचा अर्थ आहे मार्मिक. अर्जुन मार्मिक आहे. अर्जुन हा सूक्ष्म श्रोता आहे. अर्जुनाला भगवंत काय बोलतायत, का बोलतायत हे सगळं बारकाईनं कळतंय. मी न विचारता भगवंतानं ते सांगितलंय याचा अर्जुनाला आश्चर्य वाटलं. म्हणून चमत्कारीला आपण विचारलंही नाही, किंवा आता आपल्या मनात आलंय आता विचारावं असं अर्जुनाला वाटलंय, पण ते न विचारताच भगवंतानं त्याचं उत्तर दिलंय. हे असं अनेक ठिकाणी अर्जुनाला जाणवलंय. आणि माऊलींनी अर्जुनाला ते जे जाणवलंय ते नेमकेपणानं आपल्या ओव्यांमधून टिपलंय. आणि हे भगवंताचं योग युक्तीचं जे वर्णन आहे हे जाणण्यामागचा उद्देश जो आहे, उद्देश हा आहे की अर्जुनाच्या मनात तो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नाच्या समाधानासाठी भगवंत बोलले. हा योग युक्तीचा उद्देश आहे. जे तर बोलिला ऋषिकेशू, तो ऋषिकेश परमात्मा हे बोललाय. हे ऐकल्यावर अर्जुनाला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तो मार्मिक आहे म्हणून. ते अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारीला, ते देखील कृष्णे जाणितले, मग हसोणी पार्था ते म्हणितले, काही पाचित्त उवाईले ये बोली तुझे. अर्थात तो आश्चर्यचकित झालेला पाहून
भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, अर्जुना, हे आमच्या बोलण्याने तुझे चित्त का बरे प्रसन्न झाले? भगवंत सांगतायत आणि अर्जुनाला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्या आश्चर्यामागं प्रसन्नता, एक आनंद, एक समाधान दडलेलं होतं. ते समाधान, तो आनंद भगवंताने टिपला. हा सगळा संवाद गीतेमध्ये नाहीये, हा संवाद ज्ञानेश्वरीत आहे. या संवादामुळं, ज्ञानोबारायांच्या या ओव्यांमुळं अर्जुनाचा आणि भगवंताचा तो संवाद आपल्यासारख्या साधकांसाठी ग्राह्य झालेला आहे, आपल्याला सेव्य झालेला आहे, आपल्याला पचनाच्या लायक झालेला आहे. आणि म्हणून माऊली म्हणताय, ते देखून या श्रीकृष्णे जाणितले. हे बघून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अचूकपणे या सगळ्या गोष्टी ओळखलेल्या आहेत. मग हसोनी पारता ते म्हणितले. आणि हसून भगवंत अर्जुनाला म्हणाले, काही पा चित्त उवाईले ये बोली तुझे. उवाईले शब्दाचा अर्थ आहे प्रसन्न झाले. अर्जुना, माझं हे बोलणं ऐकून तू आनंदी का झालास बरं? तब अर्जुन म्हणे देव, परचित्त लक्षणांचा राव, भला जाणीतला जी भाव मानसी माझा. अर्थात यावर अर्जुन म्हणाला, देवा, आपण दुसऱ्यांच्या मनातील जाणणाऱ्यांचे राजे असल्याने माझ्या मनातील अभिप्राय आपण चांगलाच जाणलात. मग अर्जुन भगवंताला म्हणतायत की, देवा, परचित्त लक्षणांचा राव. बघा, अस्तित्व म्हणजे काय, ब्रह्मरूपत्व म्हणजे काय, या थोड्या संकल्पना आपण नीट समजून घेतल्या तर हा संवाद आपल्याला आणखी नीटपणे समजेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतारी पुरुष आहेत. हा अवतार आहे. अवतार या शब्दाचा अर्थ काय? अवतार आपण त्याला म्हणतो की ज्याला संबंध जगताच्या जन्म मरणाचं ज्ञान आहे. आपण ब्रह्मरूप आहोत याचीही जाणीव आहे. असं ब्रह्मरूप चैतन्य जेव्हा आकारामध्ये येतं, जेव्हा शरीरामध्ये येतं, जाणीवपूर्वक येतं, हेतू पुरस्सर येतं, काही एक ध्येय समोर ठेवून येतं, तेव्हा त्या विभूतीला आपण अवतार असं म्हणतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतारी पुरुष आहेत. याचा अर्थ जन्मापासूनच त्यांना ती जाणीव आहे की मी ब्रह्म आहे. ही अवस्था काहींना मनुष्य शरीरात आल्यानंतर साधना करून प्राप्त होते. काहींना साधनेतून ही जाणीव होते, ही भावना जागृत होते की मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे. जे फक्त साधना करतात त्यांना आपल्या कर्मातून ती अवस्था प्राप्त करायची आहे, पूर्व अवस्था आहे ती. संत म्हणजे ती अवस्था प्राप्त झालेले देहधारी. अवतार म्हणजे देह धारण करण्यापूर्वीच ती अवस्था प्राप्त असलेले आणि देहात येऊनही ती अवस्था तशीच जागृत असलेले किंवा असलेलं जे चैतन्य, त्याला आपण अवतारी पुरुष म्हणतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतारी पुरुष आहेत. याचा अर्थ त्यांना माहिती आहे सर्व काही मीच आहे. आणि सर्व काही मीच आहे म्हणजे अर्जुनामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्यही मीच आहे. आता या दोन चैतन्यांमध्ये थोडासा फरक आहे चैतन्यच, पण एक चैतन्य असं चैतन्य आहे ज्या चैतन्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव नाही. मी ब्रह्म आहे, ब्रह्माचा अंश आहे याचा अनुभव नाही. आणि दुसरं चैतन्य आहे ज्याला माहिती आहे मी ब्रह्म आहे, ज्याला माहिती आहे मी परमात्मा आहे. आता या दोन चैतन्यांमधला हा संवाद आहे. मूळ रूप एकच आहे पण बाह्यावरण वेगवेगळं आहे. एका जीवाच्या भोवती मायेचं आवरण आहे, भावनेचं आवरण आहे, कर्माचं आवरण आहे. अर्जुनाच्या भोवती हे आवरण आहे. अर्जुन अर्जुन म्हणून बोलतोय भगवंताला. अर्जुन सारथी म्हणून बघतोय श्रीकृष्णाला. अर्जुन
एक द्वारकेचा राजा, एक योद्धा म्हणून श्रीकृष्णाकडे बघतोय. युद्ध नीती पारंगत असलेला, तत्वज्ञानाची पूर्ण माहिती असलेला, ज्ञानी असलेला, ज्याला सर्व मोठे योद्धेही आदर्श मानतात, आराध्य मानतात, असा कृष्ण ही जाणीव आहे अर्जुनाला. पण अर्जुनाला भगवंताला जी अनुभूती आहे ती अनुभूती नाहीये. पण या क्षणाला अर्जुनाला ही जाणीव झालेली आहे की भलेही माझ्यासमोर उभा असलेला, ज्याला मी कृष्ण समजत होतो, ज्याला मी द्वारकेचा राजा समजत होतो, ज्याला मी माझ्या नात्यातला समजत होतो, तो श्रीकृष्ण मी आतापर्यंत समजत होतो तो श्रीकृष्ण नाहीये. हा कृष्ण वेगळा आहे. मी आतापर्यंत श्रीकृष्णाबद्दल, श्रीकृष्णाच्या असण्याबद्दल जो समज बाळगलेला होता तो समज गैर होता. श्रीकृष्ण यापेक्षा खूप वेगळा आहे हे इथं अर्जुनाला जाणवलंय, हे इथं अर्जुनाला दिसलंय. ते दिसण्याचं कारण केवळ भगवंत बोलले म्हणून अर्जुनाला ते दिसलं असं नाहीये. अर्जुनाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्या घटनांमधून अर्जुनाच्या कानावर नित्यवेळी कायमचं अधूनमधून बऱ्याचदा हे पडलेलं आहे कानावर की कृष्ण हा कृष्ण नाहीये, तो अवतारी पुरुष आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मापासूनच्याच लीला त्यांच्याच काळात लोकप्रिय झालेल्या होत्या, प्रचलित झालेल्या होत्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सगळ्यांनाच कथा त्यावेळी माहीत होत्या. फक्त लोकांनी त्या कथांचा अर्थ आपापल्या परीने घेतला. भक्तांनी श्रीकृष्ण परमात्म्याचं गुणगान करण्याचं एक साधन, माध्यम म्हणून ते स्वीकारलं. काही दुराचारी लोकांनी कंसासारख्या, दुर्योधनासारख्या, दुशासनासारख्या अशा अनेक राक्षसांनी श्रीकृष्णाच्या त्या लीला मायावी पुरुषानं केलेल्या लीला म्हणून दुर्लक्षित केल्या. भगवंताच्या, अर्जुनाच्या घराण्यातल्या अनेकांनी त्या लीला आपल्या घराण्यातला एक पराक्रमी पुरुष, एक अद्भुत पुरुष म्हणून एकमेकांना सांगितल्या. अर्जुनाच्या कानावर या सगळ्याच पद्धतीनं श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन आलेलं होतं. पण आज भगवंत स्वतःच्या तोंडानं स्वतःच असणं सांगतायत. आणि जेव्हा भगवंत स्वतःच्या तोंडातून, स्वतःच्या मुखातून हे सगळं सांगतायत, तेव्हा अर्जुनाला खऱ्या अर्थानं कळलंय की श्रीकृष्ण कोण आहेत. श्रीकृष्णाबद्दल त्यांचे आप्तजन जे सांगत होते तेही श्रीकृष्ण नाहीत. जे शत्रू रूपातून श्रीकृष्णाला मानत होते ते मायावी पुरुषही श्रीकृष्ण नाहीत. भक्त ज्याचं वर्णन करताना तल्लीन होऊन जातात तेही श्रीकृष्ण नाहीत. श्रीकृष्ण कोण आहेत हे आज अर्जुनाला कळायला लागले, आज अर्जुनाला दिसायला लागले. आणि ज्या क्षणी हे दिसतं, ज्या क्षणी हे जाणवतं, कल्पना करा, आपण ज्याच्या आजूबाजूला राहतोय, ज्याच्याबरोबर बोलतोय, ज्याच्याशी आपलं काहीतरी प्रापंचिक, दैहिक, कौटुंबिक म्हणा, नात्यातलं म्हणा, काहीतरी नातं आहे, मित्रत्वाचंही असू शकतं. आणि ते नातं ज्याच्याबरोबर आपण जोडलंय, ज्याच्याबरोबर इतक्या वर्षांपासून आपण आहोत, ती व्यक्ती एक ईश्वरी अवतार आहे की ज्याला कळतं, ज्याला जाणवतं, त्यावेळी किती प्रसन्नता चेहऱ्यावर दिसेल. अर्जुनाची ती अवस्था इथे झालेली आहे. आणि म्हणून अर्जुन पहिल्यांदा भगवंताबद्दल बोलतोय. आतापर्यंत अर्जुन भगवंताला तू मला संभ्रमात टाकतोयस, तू मला नीट सांगत नाहीयेस, तू जे सांगतोयस त्यामुळे माझा भ्रम आणखी वाढतोय, तू भ्रमनिराश करणारं बोलायला हवं पण तू भ्रमात टाकणारं बोलतोयस, असं तो अर्जुन आतापर्यंत श्रीकृष्णाला बोलत होता. आता मात्र अर्जुनाचे शब्द बदलले. बघा शब्द काय आहेत अर्जुनाचे. तब अर्जुन म्हणे देवो
परचित्त लक्षणांचा राहो. देवा तुम्ही परचित्त लक्षणांचे राजे आहात. अर्जुनाला भगवंताचं हे असणं अनेकदा जाणवलंय, पण मध्ये मध्ये पुन्हा त्याचं जे आतापर्यंतच्या प्रचलित ज्या समजुती आहेत त्या कधी कधी हावी झालेल्या आहेत त्याच्यावर. इथं मात्र तो प्रामाणिकपणे म्हणतोय, देवा तुम्ही परचित्त लक्षणांचे राजे आहात. राव म्हणजे राजे. परचित्त लक्षणांचा राजा याचा अर्थ दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय चालतंय हे जो जाणतो, दुसऱ्याच्या चित्तात काय सुरू आहे हे ज्याला दिसतं, ज्याला जाणवतो, ते तुम्ही आहात. भला जाणीतला जी भाव माणूस माझा. देवा तुम्ही माझ्या मनातलं सुद्धा, माझा भाव सुद्धा जाणून घेतला. म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करून. अर्थात मी जे काही चिंतन करून आपणास विचारावे ते आपण अगोदरच जाणलेत, तरी आपण वर जे प्रतिपादन केले तेच स्पष्ट करून सांगा. कारण भगवंत जे सांगतायत, भगवंतांनी जे सांगितलंय ते प्रत्यक्ष रूपानं अर्जुनानं विचारलेलं नाहीये, पण अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असावा, निर्माण झाला हे भगवंतानं जाणलेलं आहे. कारण शरीरात राहूनच ब्रह्मरूप अवस्था कशी प्राप्त होईल असा प्रश्न तुझ्या मनात निर्माण झाला असेल असं भगवंत मागे बोलून गेले. अर्जुनानं तसं म्हटलेलं नव्हतं शाब्दिक दृष्ट्या तरी, पण अर्जुनाच्या मनात ती शंका आलेली होती की देहातच राहून देहातला एखादा जीवात्मा ब्रह्मरूप अवस्थेला कसा प्राप्त होईल, देहात राहून ब्रह्मरूपता कशी प्राप्त होईल असं अर्जुनानं न विचारता देवानं त्याच्या मनातला हा प्रश्न जाणला आणि त्याचं तसं विवेचन केलं. हे विवेचन ऐकून अर्जुनाला कळलं की देवा, अरे न बोलता जाणणारा तू आहेस. माझ्या मनातल्या संभ्रमाच्या सगळ्या संवादाला तू जाणलेला आहे. म्या जे काही विवरोनी पुसावे, विवरोनी म्हणजे विचारपूर्वक, मी मनातल्या मनात विचार करून तुला काही विचारावं, पुसावे ते आधीची जाणीतले देवे, ते देवा तुला आधीच माहिती आहे. जे विचार केल्यावर माझ्या मनात येईल ते सहज तुझ्या मनात येतं. तरी बोलिले तेची सांगावे विवळ करून. म्हणून मला वेगळं काही विचारायचं नाही देवा, पण तुम्ही जे सांगितलंय तेच थोडं विवळ करून, विवळ शब्दाचा अर्थ स्पष्ट करून, तुम्ही जे थोडक्यात सांगितलंय ते थोडं अधिक विस्तारानं तुम्ही मला सांगावं अशी माझी इच्छा आहे, असं अर्जुन म्हणालेलं आहे. खरं तर असंही अर्जुन म्हणालेला नाहीये, पण अर्जुनाच्या मनात हा विचार आलाय. हे माऊलींनी अर्जुनाचं मन आपल्या उम्यांमध्ये बांधलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पाहुण्याहुनी पाय उतारा सोमपा जैसा. अर्थात सहज विचार करून पाहिले असता तुम्ही जो वर मार्ग दाखविलात तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे आहे तसं आहे. एरवी तरी अवधारा, देवा सहजपणे विचार केला तर जो दाविला तुम्ही अनुसारा, तुम्ही आतापर्यंत जे जे मार्ग मला आतापर्यंत सांगितले ते सगळे मार्ग तसे सोपे आहेत. तो पवण्याहुनी पाय उतारा सोपा जैसा. अर्जुनाची इच्छा आहे प्रत्येक गोष्ट सोपी झाली पाहिजे. प्रत्येक साधकाची, प्रत्येक उपासकाची, प्रत्येक विद्यार्थ्याची सुद्धा हीच इच्छा असते की अभ्यासक्रम कितीही क्लिष्ट असला, किचकट असला तरी उत्तरं सोपी वाटावीत असं शिकवा. आमचे विद्यार्थी म्हणतात, सर अभ्यास किती किचकट असो सोपं करून सांगा, सहज लिहिता येईल असं सांगा. कारण अवघड प्रश्न कुणालाही आवडत नाहीत. अवघड प्रश्न सोपे झाले पाहिजेत ही प्रत्येकाची इच्छा असते आणि ती असली पाहिजे. स्वाभाविक इच्छा आहे. कितीही क्लिष्ट असा अभ्यासक्रम असला तरी तो सोपा करून शिकवण्याचं कौशल्य शिक्षकाकडे असलंच पाहिजे. शिष्य कितीही क्लिष्ट असला, किचकट असला तरी त्याच्या क्लिष्ट प्रश्नांचं उत्तर सोपं करून सांगणारा गुरुच हवा. ते गुरुचं कौशल्य आहे. म्हणून अर्जुनही म्हणतो, देवा एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा, ते जे तुम्ही मार्ग मला सांगितलेत ते पोहण्यापेक्षा
पाय उतार हा. पोहून जाण्याचे मार्ग सांगण्यापेक्षा घसरगुंडीहून घसरून पोहोचण्याचा मार्ग सांगा. पोहोचायचं एका विशिष्ट जागी आहे, पण त्या जागेवर पोहून जाण्यापेक्षा घसरगुंडी सारखं घसरून पोहोचणं सोपं आहे. कारण या जाण्यात आनंद आहे, या जाण्यात सोपेपणा आहे, वेळेची बचत आहे, परिश्रम कमी आहेत. सगळ्या दृष्टीनं हा मार्ग सोपा आहे. त्या मार्गाला पाय उतारा असा शब्द माऊलींनी वापरलाय. दुसरा मार्ग पोहण्याहून, पोहण्यापेक्षा हा मार्ग सोपा आहे. सोह पाय जैसा, जसं पोहण्यापेक्षा घसरत ध्येयाला पोचवणारा मार्ग जसा सोपा, तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारिखिया अभोळा, येत आहाती परी काही काळा, तो साहो येवर. अर्थात त्याप्रमाणे हा मार्ग ज्ञान योगापेक्षा सोपा आहे. आमच्यासारख्या दुर्बळांना विलंबाने प्राप्त झाला तरी तो विलंब सहन करता येईल. आता अर्जुनाला हा मार्ग सोपा वाटतो. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, सांख्याहुनी म्हणजे ज्ञान योगापेक्षाही प्रांजळा म्हणजे सोपा. अर्जुनाला आधी भगवंतानं कर्म ज्ञान मार्ग सांगितला. त्या ज्ञान मार्गामुळं अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला, म्हणून देवानं कर्म मार्ग सांगितला. मग कर्म मार्गाच्या विवेचनात पुन्हा अर्जुनाच्या मनात संभ्रम झाला, या दोन मार्गातला योग्य मार्ग कोणता, म्हणून देवानं ज्ञान आणि कर्म मार्ग या दोघांचा संबंधही सांगितला. आणि या दोघांच्या संबंधांचं विवेचन करत करत अनुषंगिक पद्धतीनं योग मार्गाचंही भगवंतानं वर्णन केलं. हा योग मार्ग आता अर्जुनाला सोपा वाटायला लागलाय. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, सांख्य मार्गापेक्षा हा मार्ग सोपा आहे देवा. आम्हा सारिखिया अभोळा, अभोळा शब्दाचा अर्थ आहे निर्बळांना. आमच्यासारखे निर्बळ दुर्बळ अशा लोकांसाठी हा मार्ग मला सोपा वाटतोय देवा. येत आहाती परी काही काळा, तो साहो येवर. अर्थात असं जरी असलं देवा तरी सुद्धा विलंबाने जरी प्राप्त झाला, काही काळा उशिरा मिळेल, काही काळानंतर मिळेल, पण तो मिळणार आहे या गोष्टीची आम्हाला खात्री आहे. आम्ही विलंब सहन करू, पण हा मार्ग आम्हाला सोपा वाटतो, खात्रीशीर असा वाटतो. तर तू याच मार्गाचं वर्णन कर. अशी एक मनात भावना निर्माण झाली. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यम तुझी. अर्थात म्हणून हे भगवंता तोच योग पुन्हा एकदा सांगावा. विस्तार झाला तरी चालेल, पण तो संपूर्ण सांगाच. अर्थात त्या म्हणून एक वेळ देवा, म्हणून देवा पुन्हा एकदा एक वेळ तोची पडताळा घ्यावा. पुन्हा एकदा पडताळा त्या मार्गाचा घ्या. पुन्हा एकदा रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो. असं विद्यार्थी म्हणतात, सर सांगितलं तुम्ही, पण एकदा पुन्हा सांगा, म्हणजे मनात पक्का बसेल तो मार्ग किंवा तो अभ्यासक्रम. तोची पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा. थोडा विस्तार झाला तरी चालेल, थोडा वेळ जास्त झाला तरी चालेल, पण सांगा. साध्यम तुझी, तोच मार्ग पुन्हा एकदा तुम्ही विस्तारानं सांगा, असं अर्जुन इथं म्हणतोय. इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे कर्मसन्यास योगो नाम पंचमोध्याय. इथं श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय संपतो. आपल्या ज्ञानेश्वरीतले काही ओव्या शिल्लक राहणार आहेत. या ओव्यांचं निरूपण आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.